पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून पुन्हा एकदा आमंत्रण आलंय। शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या काउन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट शिखर परिषदेसाठी मोदींना निमंत्रण करण्यात आलंय। 15 ते 16 ऑक्टोबरला ही बैठक होणार आहे। खरं तर मोदी या बैठकीला जातील की नाही ते अजून तितकंसं स्पष्ट नाहीये। मात्र या निमित्तानं डिसेंबर 2015 ची नरेंद्र मोदींची ती पाकिस्तानला दिलेली अचानक भेट आणि मग सगळ्याच आंतरराष्ट्रीय असो किंवा राष्ट्रीय मीडियाने या भेटीला दिलेली प्रसिद्धी हे सगळं आठवतंय। कशी होती ती भेट जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। ते वर्ष होतं 2015। कमालीची गुप्तता त्या भेटीबद्दल त्यावेळी राखल्या गेली होती। पाकिस्तानी मीडिया असेल, भारतीय मीडिया असेल किंवा आंतरराष्ट्रीय मीडिया असेल, या सगळ्यांना गुंगारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट लाहोरच्या विमानतळावर उतरले। अमेरिकी गुप्तचरांपासून ते भारत पाकिस्तानातील राजकीय मंडळींना देखील या भेटीचा थांगपत्ता नव्हता। त्यावेळी खरं तर भारत आणि पाकिस्तानचे संबंध म्हणावे तितके चांगले नव्हते। दोन्ही देशांमध्ये काहीशी तणावाची परिस्थिती होती आणि असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या भूमीवर उतरतात आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना मिठी मारतात। हा फोटो आंतरराष्ट्रीय मीडियात वाऱ्यासारखा पसरतो आणि अनेक राजकीय विश्लेषक, आंतरराष्ट्रीय विश्लेषक या भेटीचं विश्लेषण करायला लागतात। खरं तर या अकस्मात भेटीचे त्यावेळी अवघ्या जगानं वेगवेगळे अर्थ लावले होते। त्यावेळी नवाज शरीफ यांचा वाढदिवस होता आणि नवाज शरीफ यांच्या नातीच्या लग्नाचं आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींना होतं। या कारणासाठी मोदींनी पाकिस्तानचा त्यावेळी अनपेक्षित दौरा केल्याचं म्हटलं गेलं। मात्र बर्थडे डिप्लोमसी असली तरीही अनेक मुद्द्यांवर त्यावेळी चर्चा झाली होती। मोदींच्या त्या दौऱ्याचं कौतुक स्वर्गीय सुषमा स्वराज यांनी देखील केलं होतं आणि त्या संदर्भात ट्विट देखील केलं होतं। मोदींच्या त्या भेटीवर तत्कालीन विरोधी पक्षांनी, विशेष करून काँग्रेसनं आगपाखड केली होती। भारताचे आणि पाकिस्तानचे संबंध इतके सुमधुर कधी झालेत की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं अचानक जाऊन भेटावं, अशी टीका त्यावेळी काँग्रेसनं केली होती। मोदींचा हा दौरा म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे, त्यामुळे सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो असंही त्यावेळी काँग्रेसनं म्हटलं होतं। त्यावेळी मोदींचा पाकिस्तानात योग्य असा पाहुणचार झाला होता। मोदींसाठी खास काश्मीरी चहा पेश करण्यात आला होता। साग, डाळ तसंच इतर शुद्ध तुपातले शाकाहारी पदार्थ मोदींसाठी खास बनवले गेले होते। आणि त्या भेटीमुळे पाकिस्तानला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे चौथे पंतप्रधान ठरले होते। याआधी पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानला भेट देणारे भारताचे त्यावेळचे चौथे पंतप्रधान ठरले होते। खरं तर ती अनपेक्षित भेट होती। मोदींचा तो धक्का तंत्राचा भाग होता असं म्हटलं गेलं। त्या भेटीची चर्चाही भरपूर झाली। आता पुन्हा एकदा पाकिस्तानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण आलंय। मोदी ते आमंत्रण स्वीकारणार का? मोदी पाकिस्तानला जाणार का? हे सगळे प्रश्न येणाऱ्या काळात स्पष्ट होतीलच। मात्र पाकिस्तानच्या आजच्या या आमंत्रणावरून मोदींची ती अनपेक्षित भेट आठवल्याशिवाय मात्र राहत नाही। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।